कारण गेल्या काही वर्षामध्ये बेपत्ता होण्याच्या व्यक्तींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते शोधण्याचं काम फार मोठं असतं, जिगरी असतं. म्हणजे अनेक कारण त्याला असते. मग काही घरात वाद असतील, मुलं पाहत नसतील, अनेक. पण एकंदरीत आपण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर ते शोधून काढण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी पोलीस दल अग्रस्थानी आहे. नेमकी काय आकडेवारी आहे, नेमकी आत्ताची काय परिस्थिती आहे बेपत्ता व्यक्तींची? नमस्कार, मी शबनम मुजावर. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून महिला सुरक्षा विशेष कक्ष इथे कार्यरत आहे. सध्या आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे बेपत्ता झालेली महिला, पुरुष आणि जे काही बालकं आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी आपल्याकडे मिसिंग सेल स्थापन करण्यात आलेला आहे. सदरचं मिसिंग सेल आहे ते पूर्ण 4 SDPO ऑफिस कार्यालयामध्ये कार्यरत आहे. तसंच एक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक मिसिंग सेल स्थापन आहे. आमच्याकडे सन 2022 पासूनचा अगर तुम्ही डेटा बघितला तर आपल्याकडे 998 महिला या मिसिंग होत्या सन 2022 पासून ते जुलै 2025 पर्यंत. त्यापैकी आपण 936 महिला शोधण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे 943 पुरुष हे आपल्याकडे मिसिंग होते. त्यापैकी 787 पुरुष हे आपल्याला मिळालेले आहेत. तसंच 272 मुलं मुली जे 18 वर्षाखालील आहेत ते आपल्याकडे सन 2022 पासून बेपत्ता होते, हरवलेले होते. त्यापैकी आपण 272 लहान मुलं आणि मुली शोधण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. सरासरी जर आकडेवारी बघितली तर महिला ज्या आपल्या मिसिंग आहेत त्या आपण फक्त 6% आपल्या महिला मिळणं बाकी आहे. नाहीतर आपले 94% महिला या आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि पुरुषांची जर आकडेवारी बघितली तर 83% पुरुष हे आपल्याला आपण शोधण्यामध्ये आपण यश प्राप्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे जे लहान बालकं आहेत जे 18 वर्षाखालील आहेत त्यातले 98% बालकं हे आपल्याला मिळालेले आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.